एक मोजून 10 ते 15 दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यात मी मेन्शन केलं होतं की मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की 2026 संपेपर्यंत 70,000 जॉबची रिक्रुटमेंट निघेल वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. मी गव्हर्नमेंट सेक्टर बोलत आहे. तर कुठल्या सेक्टरमध्ये किती वॅकन्सीज निघणार आहेत ते अप्रॉक्सिमेटली जाहीर झालेलं आहे. पदांची संख्या थोडं मागे पुढे होऊ शकते, पण मी तुम्हाला अप्रॉक्सिमेट सांगतो की कुठल्या सेक्टरमध्ये किती जागा निघणार आहे. ठीक आहे, सो व्हिडिओला सेव्ह पण करा. पोलीस भरतीमध्ये 20,000 पदांची जागा निघणार आहे, जिची ऑलरेडी जागा निघालेल्या आहेत. आता काही दिवसांनी त्याचे MCQ एक्झाम पण आहेत. जलसंपदा विभागामध्ये 18,000 पदांची संख्या आहे. तलाठीमध्ये 1700 पदांची संख्या आहे. दारूबंदी विभागमध्ये 1220 प्लस पदांची संख्या आहे. पदे मी आधी सांगतो, मागे पुढे होऊ शकतात. सहाय्यक प्राध्यापकमध्ये टोटल 5,000 पदांची संख्या आहे. महसूल विभागामध्ये टोटल 2,000 पदांची संख्या आहे. वन विभागामध्ये 11,000 पदांची संख्या आहे. लिपिक टंकलेखनमध्ये 2100 पदांची संख्या आहे. परिवहन डिपार्टमेंट या डिपार्टमेंटमध्ये 17,000 प्लस पदांची संख्या आहे. आणि शिक्षक भरतीमध्ये 1,000 पदांची संख्या आहे. हे जे पद आहेत ना, हे अप्रॉक्सिमेट आहेत आणि पूर्ण डिपार्टमेंट याच्यात मेन्शन अजून नाही आहेत. 2-3 डिपार्टमेंट बाकी आहेत. जसं त्याची ॲडव्हर्टाइजमेंट येईल किंवा त्याचा कुठला एखादा रूल किंवा रेग्युलेशन येईल त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून लवकरात लवकर टाकेल. ठीक आहे, सो या अभ्यासाला लागा, अभ्यास कंटिन्यू ठेवा, अभ्यास कमी पडू देऊ नका. जेव्हा वॅकन्सी निघतील त्याचा एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला टाकेल, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.